यहाँ पर अहमदपुर तहसील कार्यालय पर मुस्लिम आरक्षण शिक्षण और संरक्षण के लिए कल 12 तारीख से एक बेमुद्दत उपेशन, साखड़ी उपेशन व धरने आंदोलन रखा गया है। और ये जो आरक्षण की बात है, ये कई सालों से मुसलमानों के बारे में चल रही है। तो इस पर सरकार ने कुछ समिति और कमेटी बनाई, जैसे कि सच्चर कमेटी बनाई, रंगनाथ मिश्रा बनाई, गुंडू कमीशन बनाया और गफूर रहमान कमीशन बनाया। और ये चारों कमेटियों ने कहा कि बिल्कुल इस महाराष्ट्र के अंदर मुसलमानों को आरक्षण देना चाहिए। फिर ये बात मुंबई हाईकोर्ट में गई और मुंबई हाईकोर्ट में जाने के बाद मुंबई हाईकोर्ट ने कहा कि मुसलमानों को एजुकेशन में 5% आरक्षण देना चाहिए। फिर उसके बाद ये बात वहां से निकलकर सुप्रीम कोर्ट में भी गई, तो सुप्रीम कोर्ट ने भी कहा कि मुसलमानों को 5% आरक्षण देना चाहिए। लेकिन कई साल हो गए मुसलमानों को आरक्षण नहीं दिया जा रहा है, सरकार किसी की भी हो। लेकिन राज्य सरकार मुसलमानों को मिले वाला आरक्षण वो लागू नहीं कर रही है। इसीलिए इस अहमदपुर के अंदर मुस्लिम आरक्षण का ये साखड़ी उपेशन वो धरने आंदोलन लगाया गया है। और हम तमाम से अपील करते हैं कि ये आरक्षण की लड़ाई किसी एक की नहीं, हम सब की है। और हम सब ने मिलकर ये आरक्षण के लड़ाई को लड़ना चाहिए, क्योंकि आरक्षण मिला हुआ है, सिर्फ वो मंजूर करा कर लेना है। 12/10/2023 पासून जिलानी मनियार आणि गौस शेख यांनी उदगीरला चालू असलेल्या आरक्षणाचा हक्क आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी जे साखळी उपोषण आणि धरणे आंदोलन चालू केलेलं आहे, हे खऱ्या अर्थानं योग्य आहे। न्यायालयानं यांच्या आतापर्यंतच्या वेगवेगळ्या समित्यांनी दिलेल्या अहवालानुसार त्यांना 5% आरक्षणाचा मुद्दा ग्राह्य धरून त्यांना 5% आरक्षण देण्याचं मंजूर केलेलं आहे। परंतु सरकार बदलत गेली आणि कुण्याही सरकारनं मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा विषय अंमलबजावणीमध्ये आणला नाही। खऱ्या अर्थानं मुस्लिम समाजामध्ये गरिबीचं प्रमाण अतिशय आहे। जे अतिशय भंगारसारखे व्यवसाय करणारे लेकरं आहेत, यांचे जर लेकरं शिकायचे असतील तर शासनानं या गोष्टीकडे गांभीर्यानं पाहिलं पाहिजे। त्याच्याशिवाय शासना बाजारामध्ये किंवा समाजामध्ये एक शिक्षित आणि अशिक्षित अशी दरी निर्माण झालेली आहे। ही दरी आर्थिक अडचणीतून निर्माण झालेली आहे, आरक्षणाच्या अडचणीतून निर्माण झालेली आहे। तर शासनानं या गोष्टीची त्वरित दखल घ्यावी आणि यांना आंदोलन मिळवून द्यावं, यांच्या आंदोलनाला यश द्यावं आणि आरक्षण मिळवून द्यावं। अन्यथा जिलानी भाई, सध्याच्याला तुम्ही जी मागणी करत आहात, तुमच्या या रास्त मागणी सोबत मी स्वतः आणि माझा लिंगायत समाज किंवा माझा इतर समाज आम्ही तुमच्या ह्या साखळी उपोषणामध्ये पाठिंबा देत आहोत। वेळ प्रसंगी तुम्हाला जर धरणे आंदोलन करायचे असतील तर आम्ही त्या धरणे आंदोलनात सुद्धा पूर्ण ताकदीने उभा राहू, तुमच्या खांद्याला खांदा लावून उभा राहू आणि माझ्या गावातील सर्व मुस्लिम बांधवांना न्याय देण्यासाठी आणि देशातील सर्व मुस्लिम बांधवांना न्याय देण्यासाठी आम्ही कधीही तुमच्यासाठी जीवाचं रान करू। आम्ही तुम्हाला हे किंचित कमी पडणार नाही अशी मी ग्वाही तुम्हाला या ठिकाणी देतो। शासनानं जो कंत्राट पद्धतीनं घेतलेला जो निर्णय आहे, तो निर्णय अतिशय चुकीचा आहे। त्या निर्णयाचं स्वागत करण्याच्या ऐवजी निषेध करावा। कारण या देशामध्ये शिक्षण आणि आरोग्य हे मोफत दिलं पाहिजे। ज्या गोष्टी आताच पत्रकारांनी प्रश्न विचारला किंवा हे सरकार जर ह्या तहसीलदार पासून ज्या भरत्या करत आहेत त्या भरत्या कंत्राट पद्धतीने करत आहेत। मला सांगा, आज जर ह्या देशामध्ये ज्यावेळेस गोरगरिबीतला वंचित समाज असेल, जो शिकू लागला, नोकऱ्या लागू लागल्या, त्यावेळेस सरकारनं धोरणं बदलत असताना मुद्दा म्हणून धोरणं बदलते, हा माझा मुद्दा आहे। कारण जो समाज आता वंचित पासून आरक्षण हा मुद्दा संरक्षण आहे। संरक्षण कशाचं आहे? शिक्षण हे संरक्षण आहे।
आता आरक्षणाच्या माध्यमातून जर संरक्षण मिळत असेल आणि संरक्षणाच्या माध्यमातून जर त्या सुविधा मिळत असत्या, त्या सुविधासाठी या सर्व समाजांनी, वंचित समाजांनी रस्त्यावर येणं फार गरजेचं आहे. सरकारला येणाऱ्या काळामध्ये सरकार जर चुकीचे निर्णय घेत असेल तर सरकारला रोखायचं काम करायचं असेल तर या आंदोलनाशिवाय पर्याय नाही. म्हणून ह्या जिलानी मणियारने घेतलेला जो निर्णय आहे आणि त्यांच्या पक्षाने जो घेतलेला निर्णय आहे त्या निर्णयाला तो आम्ही पाठिंबा देणार आहे.